जर आता आपण मंदिराविषयी बोलतोय तर हे मंदिर कोणत्या कालखंडात बांधलेलं असेल आणि जर ते तेव्हा होतं तर त्याचं स्वरूप काय होतं? खूप चांगले संदर्भ या संदर्भात उपलब्ध आहेत आपल्याकडं. मंदिरामध्ये असलेले शिलालेख इतकंच नव्हे तर कोल्हापुरामध्ये अनेक ठिकाणी सापडलेले ताम्रपट आणि शिलालेख किंवा महाराष्ट्रात अनेक ठिकाणाहून मिळालेल्या या करवीर निवासिनीचे उल्लेख असलेले ताम्रपट याच्यातून आपल्याला या मंदिराचा ऐतिहासिक कालखंड निश्चित करता येतो. आज जे आपण भव्य असं काळ्या पाषाणातलं मंदिर पाहतो, या मंदिराची रचना 9व्या शतकापासून 12व्या शतकापर्यंत झाली. म्हणजे या मंदिराला काय 2000 वर्षाचा इतिहास नाही. या मंदिराच्या रचनेला 900 वर्ष किंवा 1200-1300 वर्ष झाली असतील, कारण त्याचा आपल्याला स्पष्ट पुरावा सापडतो. पण कोल्हापुरामध्ये एक शिलालेख असा आहे सापडलेला की चोळ राजांच्या आक्रमणाच्या वेळेला मुथय्या माळी नावाच्या एका ग्रस्तानं आपल्या प्राणाची पर्वा न करता या मंदिराचं रक्षण केलं. चोळ राजांनी हे मंदिर जाळण्याचा प्रयत्न केला असा स्पष्ट त्याच्यामध्ये उल्लेख आहे. जाळण्याचा प्रयत्न केला याचा सरळ सरळ अर्थ असा की प्राचीन काळी दगडी मंदिर बांधण्यापूर्वी या मंदिराची रचना ही लाकडी होती. म्हणजे देवीची उपासना इथं 2200 वर्षापासून होती, पण तिचं मंदिर साधं सुधं लाकडी होतं. त्यानंतर 12व्या शतकामध्ये सिद्धराज सोळंकी या ठिकाणी आले गुजरातहून, आणि त्यांनी महालक्ष्मीचा आशीर्वाद घेतला आणि दिग्विजय मिळवला म्हणून त्यांनी गुजरातमध्ये महालक्ष्मीचं मंदिर निर्माण केलं. कोल्हापूरचे शिलाहार राजे महालक्ष्मीचे भक्त होते. शिलाहार राजांचा संपूर्ण परिवार महालक्ष्मीचा उपासक होता. त्यांनी या मंदिराची रचना केली आणि शिलाहारांच्या राजवटीच्या अखेर झाल्यानंतर सिंघणदेव यादवाची जी राजवट सुरू झाली, यादव वंशाची जी राजवट होती, त्या राजवटीमध्ये या मंदिराचं आज असलेलं स्वरूप हे उभारलेलं आपल्याला पाहायला मिळतं. याचे आपल्याला ऐतिहासिक पुरावे पाहायला मिळतात. महालक्ष्मीच्या मंदिरातच आपण महाद्वारातून आत आल्यानंतर गणेशाचं मंदिर लागतं. त्या गणेशाच्या मंदिराच्या एका खांबावरती एक शिलालेख आहे. त्याच्यामध्ये 1218 साली यादव वंशाच्या एका राजानं आपल्या तैलंग नावाच्या प्रधानाकडून देवीला अनेक मौल्यवान अलंकार आणि मंदिराला महाद्वार बांधलं, तोरण बांधलं, असा त्या शिलालेखामध्ये उल्लेख आहे. त्या शिलालेखामध्ये सुद्धा देवीचं नाव महालक्ष्मी असाच आपल्याला उल्लेख पाहायला मिळतो. 1218 सालची नोंद असलेला तो शिलालेख. आणखीन एक शिलालेख आहे, तो 1266 सालचा शिलालेख आहे. तो शिलाहार राजांनी एका जैन देवतेला दिलेल्या दानधर्माचा दानपत्राचा उल्लेख आहे. त्याच्यातही करवीर निवासिनी महालक्ष्मीचा उल्लेख आहे. म्हणजे 12व्या शतकामध्ये हे मंदिर आज आहे त्या अवस्थेमध्ये स्थापित झालेलं होतं. पण या मंदिराच्या निर्मितीच्या पूर्वी या ठिकाणी महालक्ष्मीचं छोटंसं असं देवालय होतं आणि ते लाकडी होतं. याचा आपल्याला ऐतिहासिक पुरावासुद्धा माहिती आहे. म्हणजे इतकी प्राचीनता या मंदिराची आहे. आणि नंतर जसं जसं राजाश्रय मिळत गेला, अनेक राजवटी बदलत गेल्या, त्या प्रत्येक राजवटीचं जगदंबेच्या आशीर्वादानं कल्याणच झालं. आणि त्यामुळं त्यांनी त्या जगदंबेला अनेक दानपत्र दिली, अनेक भूमी अर्पण केल्या, अनेक सेवासाठी मोठी मोठी दानं केली आणि अनेक पद्धतीचे बांधकामं केली, जीर्णोद्धार केला. गरुड मंडपाची रचना तर 1.5-200 वर्षापूर्वी केली गेली. अशा अनेक टप्प्यातून या मंदिराची आजचं जे आपल्याला देखणं स्वरूप दिसतं ते साकारलं गेलं. सहप्रायोजक रेलिवेक्स ऑइंटमेंट आणि महेंद्र ज्वेलर्स, राजारामपुरी, कोल्हापूर.